Praise the Lord. हालेलुया. Today we are on a new gate. आज एका नवीन दारावर आपण येतोय. Now we are in the gate of Joseph. योसेफाच्या दारावर आज आपण येत आहोत. Yes. 11th son of Jacob याकोबाचा 11वा मुलगा is Joseph. योसेफ. Praise God. The देवाला bride is getting almost ready. वधू जवळ तयार होत चालली. Praise God. आमेन. The gate of Joseph. योसेफाचे दार. We'll open our Bibles to Genesis chapter 30 verses 22 to 24. उत्पत्तीचा 30वा अध्याय त्यातून 22 ते 24 वचन आपण यावेळेला काढूया. And God remembered Rachel, and God hearkened to her and opened the womb, and she conceived and bare a son, and said, God has taken away my reproach. And she called his name Joseph, and said, the Lord shall add to me another son. And she called his name Joseph, and said, the Lord shall add to me another son. Yes. उत्पत्ती 30वा अध्याय 22 ते 24. आणि देवाने राहेलीची आठवण केली आणि देवाने तिचे गाराणे ऐकून तिची कूस वाहती केली. मग ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला आणि ती म्हणाली, देवाने माझा अपमान दूर केला आहे. तेव्हा तिने त्याचे नाव योसेफ ठेवले, कारण तिने म्हटले, यहोवा मला आणखी एक मुलगा देवो. Praise God. हालेलुया. Last time we saw about Zebulun. गेल्या वेळेला आपण जबुलून विषयी शिकत होतो. That is God's dwelling place. ज्याचा अर्थ होतो की देवाचे निवासस्थान. Zebulun was the 10th son of Jacob. आणि जबुलून याकोबाचा 10वा मुलगा होता. But in his placement, in the ceiling, he got the 10th place only. पण स्वर्गीय नगरीमध्ये त्याला 10वी जागा मिळाली. Joseph being the 11th son of Jacob. आणि योसेफ याकोबाचा 11वा मुलगा होता. And in the ceiling also he got the 11th gate. आणि स्वर्गीय नगरीमध्ये देखील त्याला 11वे दारच मिळालं. Praise God. Hallelujah. We will see what goes behind this kind of positioning of Joseph in the 12 gates. तर या 12 दारांमध्ये योसेफाला जे 11वे दार मिळालेलं आहे, त्याच्या मागे ते त्याला 11वे दार का मिळालं, त्याच्या मागे काय काय घडलं, त्याच्या मागचं कारण काय, त्याच्या मागे झालं काय, हे आपण बघू. Praise God. हालेलुया. Now Joseph means to add. योसेफ म्हणजे भर घालणे. But I'll speak another aspect of Joseph also. पण मी योसेफाचा एक वेगळा गुणधर्म पण बोलणार आहे. Then we will come back to this main thing. आणि मग मुख्य बाबीकडे वळूया. We'll open our Bibles to Genesis 49 verses 22 and 25. उत्पत्ती 49वा अध्याय त्यातलं 22वे वचन आणि 25वे वचन आपण बघू. Joseph is a fruitful bough, and even a fruitful bough by a well, whose branches run over the wall, even by the God of thy father, who shall help thee, and by the Almighty, who shall bless thee with blessings of heaven above, blessings of the deep that lieth under, blessings of the breast and of the womb. उत्पत्ती 49वा अध्याय त्यातलं 22वे वचन म्हणतं, योसेफ सफळ वृक्ष शाखा, झऱ्याच्या जवळची सफळ वृक्ष शाखा आहे, त्याच्या फांद्या भिंतीवर वाढत जातात. 25वे वचन म्हणतं, तुझ्या बापाचा देव तुझे सहाय्य करील आणि सर्व समर्थ तुला आशीर्वाद देईल. त्याच्याकडून वरील आकाशाचे आशीर्वाद आणि खाली दबा धरून बसलेल्या अगाधाचे आशीर्वाद आणि स्तनांचे व गर्भाचे आशीर्वाद तुला प्राप्त होतील. Praise God. Hallelujah. What a tremendous blessing Jacob pronounced on Joseph. म्हणजे याकोबाने योसेफावर काय हा प्रचंड असा आशीर्वाद पुकारला. Tremendous blessing. प्रचंड असा आशीर्वाद याकोबाने योसेफावर पुकारला. We will dwell on that one word, womb. आणि तो जो एक शब्द आहे की गर्भ, See, that word womb has got a great meaning. तो जो शब्द आहे गर्भ, त्या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. Womb in Hebrew, it means compassion. हिब्रू भाषेमध्ये गर्भ किंवा उदर याचा अर्थ होतो कळवळा. Compassion or mercy. कळवळा किंवा दया. But the right word is compassion. पण अगदी योग्य यथायोग्य शब्द म्हणजे कळवळा. So here that word womb, we need to see what it is. तर इथे उदर किंवा गर्भ हा जो शब्द लिहिलाय त्याचा संदर्भ आपण घेऊन बघायचा आहे. Let me tell you, मला एक सांगावंसं वाटतं, love should be the core of a believer's heart. विश्वासू माणसाच्या हृदयाचा गाभा नेहमी प्रीतीच असायला हवा. The core of the believer's
heart should be love. विश्वासू माणसांच्या हृदयाचा गाभा म्हणजे प्रेमच पाहिजे, प्रीतीच पाहिजे. And love cannot stand on its own. आणि प्रीती एकटी उभी राहत नाही. It needs other forces also to give it a real push. प्रीतीला बाकीच्या गोष्टींचाही धक्का लागतो. Amen. आमेन. Because love cannot stand on its own. कारण प्रीती एकटी उभी राहू शकत नाही. Love needs an expression. प्रीतीला एक प्रगटीकरण लागतं. An expression can come forth in many ways. प्रीती व्यक्त करून दाखवायला लागते आणि ते व्यक्त करणं अनेक रीतीनं होतं. By mercy, दया दाखवून, compassion, दया दाखवून आपण म्हणतो प्रेम forgiveness. केलं. कळवळा करून आपण म्हणतो यांनी प्रेम केलं. क्षमा करून आपण काय म्हणतो यांनी प्रेम केलं. See, so this one force, love, it has many outlets. तर ही एक शक्ती आहे प्रेम, पण या प्रेमाला अनेक वेगळ्या वाहिन्या आहेत. Amen. आउटलेट आहेत. And so we ought to know आपल्याला कळायला हवं why God is particularly speaking about compassion. परमेश्वर विशिष्ट रीतीनं इथं कळवळाविषयीनं का बोलतो. You know, in Israel, तुम्हाला ठाऊक आहे इस्रायलमध्ये Joseph had two tribes. योसेफाला दोन कुळं होती. One was Manasseh, the other was Ephraim. एक मनश्शे, दुसरा इफ्रायम. And both these tribes came from the loins of Joseph. ही दोन्ही कुळं योसेफातनं बाहेर पडली. And Manasseh and Ephraim later on became the most largest tribe in Israel. आणि मनश्शे व इफ्रायम ही दोन कुळं मागाहून इस्रायलची सगळ्यात मोठी अशी कुळं झाली. Which fulfilled the prediction of Jacob. की ज्यातून याकोबानं जे सांगितलेलं होतं, याकोबानं जी भविष्यवाणी केलेली होती ती खरी ठरली. That means म्हणजे Joseph's heart was a heart of compassion. योसेफाचं हृदय कळवळ्याचं हृदय होतं. And a heart of compassion will always produce the works of God. आणि कळवळ्यानं भरलेलं हृदय नेहमी देवाचं कार्य, देवाची सेवा बाहेर आणतं. You know, I'll go very slow with you, don't worry. मी अगदी हळुवार रीतीनं तुम्हाला या विषयात नेईन, तुम्ही काळजी करू So नका. it will really enter in your heart. म्हणजे खरोखर तुमच्या हृदयामध्ये ते घुसलं पाहिजे, त्याचा प्रवेश तुमच्या हृदयामध्ये खरोखर झाला पाहिजे. Compassion will always produce the works of God. कळवळा नेहमी देवाची कार्य प्रगट करतो. It will always produce fruitfulness. कळवळा नेहमी देवाची कार्य उत्पादित करतो. कळवळा नेहमी सफळता निर्माण करतो. Amen. आमेन. Joseph is a fruitful tree. योसेफ सफळ वृक्ष शाखा. He is a fruitful person. म्हणजे योसेफ एक सफळ व्यक्ती आहे. That's why म्हणून we need to understand आपल्याला कळायला हवं compassion will always produce fruitfulness and power of God in your life. कळवळा नेहमीच आपल्या जीवनामध्ये सफळता आणि देवाचं सामर्थ्य आणवेल. When I studied the life of Joseph, जेव्हा मी योसेफाच्या जीवनाचा अभ्यास केला, I saw that he was a man of mercy. मी पाहिलं की योसेफ दयेचा माणूस होता. Now, when I say he was a man of mercy, आता जेव्हा मी असं म्हणतो की योसेफ दयेचा माणूस म्हणजे दयावान होता, it's not that just one day it so happened that suddenly the mercy fell into his lap. त्याचा अर्थ असा लागत नाही की एके दिवशी कधीतरी असं झालं की अचानक त्याच्या मांडीवर दया पडली. Suddenly mercy fell into his heart. आणि अचानक त्याच्या हृदयामध्ये एके दिवशी असं झाले की दया पडली. Mercy does not fall that way. अशी दया कुणाच्या हृदयात एके दिवशी असं झालं आणि पडली अशी पडत नाही. We need to be developing in it. त्याच्यासाठी आपल्याला स्वतःचं विकसन करायला लागतं. And it is the result of one being broken in spirit. आणि एखादा व्यक्ती जर आत्म्यामध्ये तुटलेला असेल तर तो व्यक्ती आत्म्यात तुटलेला आहे याचा परिणाम म्हणजे दया. Only when a person is broken in spirit he will understand compassion. एखादा व्यक्ती आत्म्यात तुटलेला असेल तरच त्याला कळवळ्याचा अर्थ कळेल. Only when a man is mournful he will understand compassion. एखादा व्यक्ती जर शोक करत असेल तरच त्याला समजेल की हे कंपॅशन म्हणजे काय, कळवळा म्हणजे काय. Only when a man is meek he will understand compassion. एखादा व्यक्ती जेव्हा दीन, लीन आणि नम्र असेल त्याच माणसाला समजेल की कंपॅशन किंवा कळवळा म्हणजे काय. Only when a man is hungry for righteousness he will understand compassion. एखादा व्यक्ती जेव्हा नीतिमत्तेसाठी भुकेला असेल त्यालाच समजेल की कळवळा म्हणजे काय. And that's what Jesus exactly said आणि येशूने बरोबर अचूकरित्या तेच on सांगितलं. the mount, the sermon on the mount, the beatitudes. डोंगरावरचं प्रवचन आणि जे आशीर्वादित उद्गार येशूने काढले, If you read the beatitudes in its sequence you will understand what I'm saying. जर क्रमवार पद्धतीनं येशूने काढलेले आशीर्वादित उद्गार तुम्ही वाचले डोंगरावरच्या प्रवचनात तर तुम्हाला कळेल.
You know, in मी काय Matthew म्हणतो 5, तुम्हाला yes. कळेल. मत्तई 5वा अध्याय, Those who are poor in spirit, मत्तई 5वा अध्याय, की जे आत्म्यात दीन आहेत. they acknowledge their own need for mercy. मत्तई 5वा अध्याय त्यातलं 3रं वचन मी वाचतो. जे आत्म्याने दीन ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे. See, those who are poor in spirit, जे आत्म्याने दीन आणि लीन आहेत, in other words, म्हणजे they know their own weakness. त्यांना आपला स्वतःचा अशक्तपणा माहित असतो, की जे आत्म्यात दीन आणि लीन आहेत, They know their own needs. जे आत्म्यात नम्र असतात, त्यांना स्वतःच्या गरजा ठाऊक असतात. They know that I need mercy. जे आत्म्यात नम्र असतात, त्यांना माहित असतं की मला स्वतःला पण दयेची गरज आहे. And after having received mercy, they will be more interested in showing mercy to others. आणि दया प्राप्त करून घेतल्यानंतर मग त्यांना इतरांवर दया दाखवायला फार उत्सुकता आणि रस निर्माण होतो. Are you understanding, people? कळतं का मी काय A म्हणतो? person has to be broken. एखादा व्यक्ती तुटला हा पाहिजे. That's why when you are broken, don't cry and don't break your head. आणि म्हणून तुमचं जीवन तुटत असताना, तुम्ही तुटलेले असताना डोकं फोडू नका. डोकं फोडून डोकं फोडू नका. There are many things that break your heart, बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपल्या हृदयाला तोडतात. but that develops compassion in you for others. पण बऱ्याच गोष्टी आपल्या हृदयामध्ये येऊन आपल्या हृदयाला जेव्हा तोडून जातात, त्याला असं होतं की आपल्या हृदयामध्ये आलेल्या समोरच्या माणसासाठी किंवा कुणासाठी पण दया आणि कळवळा निर्माण होतो. Now, in the beginning, सुरुवातीला Joseph did not know anything about compassion. योसेफाला कळवळा वगैरे काहीही माहित नव्हतं की कळवळा म्हणजे काय वगैरे वगैरे. Obviously, because he was a 17-year-old lad, अर्थातच त्याला तो 17 वर्षाचा भर जवान मुलगा he होता needed to be developing in compassion. आणि त्याला कळवळ्यामध्ये विकसित व्हायची अजून गरज होती, अजून वेळ होती. तो नुकता कुठे उमलत होता, 17 वर्षाचा होता. But one thing was there. पण एक गोष्ट होती, Joseph loved God. योसेफाने देवावर प्रेम केलं. Joseph loved his father. योसेफाने आपल्या वडिलांवर सुद्धा प्रेम केलं Joseph did what was right. आणि योसेफाने जे योग्य आहे ते केलं. He never went wrong. योसेफ कधी चुकला नाही. Amen. आमेन. त्याने चुकीचं कधी केलं नाही. When you walk straight, जेव्हा आपण सरळ चालतो, when you walk in integrity, जेव्हा तुम्ही सरळतेनं सात्विकतेनं चालाल, when you walk in the fear of God, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या भयात चालाल, God sows the seed of compassion in you. त्यावेळेला परमेश्वर कळवळ्याचं बीज तुमच्यामध्ये पेरतो किंवा Are you पेरेल. understanding? कळतं का? Because कारण only when you are broken in spirit, you will understand compassion for others. फक्त जेव्हा तुम्ही स्वतः आत्म्यामध्ये तुटलेले असता, तेव्हाच तुम्हाला इतरांवरती कळवळा कसा करायचा असतो आणि कळवळा म्हणजे काय हे समजतं. See, brokenness should bring humility. If brokenness brings adamant nature, then it is useless. तुटकेपणातनं नेहमी नम्रता निर्माण झाली पाहिजे. तुटकेपणातनं जर हट्टी जिद्दी स्वभाव निर्माण झाला तर त्यातनं काही निष्पन्न होत नाही. Because then God will not sow the seed of compassion in you. कारण मग देव कळवळ्याचं बीज तुमच्यात पेरणार नाही. जर तुटलेल्या अंतःकरणातनं तुम्ही नम्र न होता जिद्दी आणि हट्टीपणे वागायला लागले असाल, तर मग देव काही तुमच्यामध्ये कळवळ्याचं बीज पेरणार नाही. You know the kind of tribulation Joseph underwent at that tender age of 17. तुम्हाला माहितीच आहे, त्या कवळ्या 17व्या वर्षी योसेफ कुठल्या कुठल्या पद्धतीच्या त्रासातून आपल्या जीवनात गेला तुम्हाला माहितीये. I don't think so. Till that time, he really understood of how to develop love and compassion for others. आणि मला नाही असं वाटत की त्या वेळेपर्यंत योसेफाला कळलेलं होतं की इतरांसाठी प्रीती आणि कळवळा कसा विकसित करून घ्यायचा स्वतःच्या जीवनात, हे तोवर काही योसेफाला कळलेलं नसेल. Because when he got the dream, very boldly he spoke to his brothers. कारण जेव्हा त्याला ते स्वप्न पडलं, तो अतिशय धाडसानं येऊन आपल्या भावांशी ते स्वप्न सांगू लागला. All of you will bow before me. आणि तो सगळ्या भावांना थेट म्हटला की तुम्ही सगळे मला नमन करणार आहात. See, the dream was there. स्वप्न होतं. He loved God. त्याने देवावर प्रेमही He केलं. walked with तो God. देवाबरोबर चाललाही, But पण he hadn't yet matured. अजूनपर्यंत समंजस झाला नव्हता. Amen. आमेन. He hadn't yet matured. अजूनपर्यंत पाहिजे तेवढा प्रौढ पोक्त झाला नव्हता. And so as he walked in integrity आणि म्हणून जसं तो सरळतेनं चालत राहिला and started reading the Torah, आणि तोरा म्हणजे देवाचं नियमशास्त्र वाचत राहिला pleasing his father in all things, आणि सर्व गोष्टींमध्ये आपल्या वडिलांना प्रसन्न करत राहिला, something was happening inside of him. काहीतरी योसेफाच्या आतमध्ये व्हायला लागलं. God started putting the seed of compassion in him. तर परमेश्वर योसेफाच्या हृदयामध्ये कळवळ्याचं बीज पेरायला लागला. You know, despite the fact ही जी वस्तुस्थिती आहे त्या
despite the fact that his brothers tried to kill him, ही वास्तविकता की त्याच्या भावांनी सख्या भावांनी त्याचा खून करायचा प्रयत्न केला. and they wanted to destroy him, they wanted to ruin him. ही वास्तविकता असून देखील की त्याच्या सख्या भावांच्या मनात असं आलं की याचा खून करायचा, ह्याला ठार मारायचं, ह्याचा नाश करायचा. They said, see, look at this dreamer. ते काय म्हटले, त्याची भावंड काय म्हणाली, पहा स्वप्नाळू, What will happen to this dreamer now? या स्वप्नाळूचं आता काय होणार, He will die. आता स्वप्नाळू मरणार. But पण of all the tribes, only he had 2 extra tribes and they were taken here. त्या सगळ्या कुळांमध्ये फक्त योसेफाला जी 2 कुळं झाली, ती 2 कुळं इथं स्वर्गीय नगरीत लागली. These are not ordinary blessings. हे काही साधे सुधे आशीर्वाद नव्हे. Something was there in Joseph that pleased the heart of God. योसेफात काहीतरी होतं ज्यामुळे देवबापाचं हृदय त्याच्यावर प्रसन्न झालं. The moment you are born again, ज्या क्षणाला तुमचा नवीन जन्म होतो, start walking with God. त्या क्षणापासून पहिलं तर तुम्ही देवाबरोबर चालायला सुरुवात करा. In little things be faithful to God. आणि लहान सहान गोष्टींमध्ये देवाशी विश्वासूपणे वागायला लागा. Amen. आमेन. Like you see in some of the shows, जसं काही शोज मध्ये आपण पाहतो, they tie a thread to a note एखाद्या नोटीला दोरा बांधणार and then they hold the thread in one corner. आणि एका कोपऱ्यात तो धागा खेचणार. And then the passerby, they look here and there, note padla. Then they try to grab it, it is pulled. They try to grab it, it is pulled. आणि येणारे जाणारे त्या नोटीकडे बघत असतात आणि हा येणारा जाणारा जर त्याला हात लावायला गेला, उचवायला गेला, तर ती नोट अशी ते खेचतात. You see, sometimes कधी कधी God will test you. परमेश्वर तुम्हाला पारखेल. In small things he will test you. लहान सहान गोष्टींमध्ये परमेश्वर तुमची परीक्षा घेईल. Praise the Lord. Hallelujah. And then when he sees that you are really strong enough to stand all these tests, आणि मग जेव्हा परमेश्वराला असं आढळेल की नाही, या सगळ्या कसोट्यांमध्ये हा खरा उतरलेला आहे आणि खंबीर आहे, then he starts putting that seed of compassion in you. मग परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये ते कळवळ्याचं बीज पेरायला सुरुवात करतो. And so Joseph developed in love and compassion for others. तर योसेफ इतरांसाठी प्रीती आणि कळवळा या 2 गोष्टींमध्ये विकसित झाला. I'm not talking about development of the physical seed, मी शारीरिक बीजाच्या विकसनाविषयी बोलत नाही, but development of the spiritual seed that goes in your spirit. पण आध्यात्मिक बीज जे तुमच्या आत्म्यात जातं त्याविषयीने मी बोलत आहे. Now listen. आता ऐका, Compassion is not belonging to your body, nor does it settle in your mind. Compassion settles in your spirit. कळवळा तुमच्या शरीराच्या किंवा मनाच्या मालकीचा नाही. कळवळा तुमच्या आत्म्यामध्ये सेटल किंवा स्थिर स्थावर झालेला आहे. Are you understanding? तो शरीरातला आणि मनाचा भाग नाहीये कळवळा. Because understandably so, where the love is, there compassion has to be. कारण जिथं समजुतीनं म्हटलं तर जिथं प्रीती आहे तिथं कळवळा असणारच. And love is there in your spirit, आणि man. प्रीती आहे तुमच्या आत्मा माणसात. Praise the Lord. हालेलुया. Do you know तुम्हाला माहितीये का why the children of Israel became so numerous in numbers? इस्रायली माणसं किंवा इस्रायली संतानं इतकी कशी वाढली, म्हणजे इस्रायली लोकांची संख्या एवढी मोठी कशी झाली? Because कारण Abraham walked with God अब्राहम देवाबरोबर चालला. and God put a seed in his heart. देवाने अब्राहमाच्या अंतःकरणामध्ये बीज पेरलं That seed was in his spirit man. आणि ते त्याच्या आत्मा माणसामध्ये पेरलेलं होतं. As the natural seed was in him, the spiritual seed also was in him. तसं नैसर्गिक बीज अब्राहमात पेरलं होतं, तसं हे आध्यात्मिक बीज पण परमेश्वर बापाने अब्राहमाच्या हृदयात पेरलं. God said, see the stars, आणि देव त्याला म्हटला, पहा चांदण्या, see the sand at the sea. पहा समुद्र किनारची वाळू. I'll give you children like this in great number. मी तुला इतक्या मोठ्या संख्येनं मुलं देणार आहे. First he had to see that spiritual seed for the natural seed to come forth. पहिली गोष्ट म्हणजे प्रथम त्याला ते आध्यात्मिक बीज बघावं लागलं, नैसर्गिक बीज त्याला मिळण्या अगोदर. If you want to flow with love and compassion, first that spiritual seed has to be sown inside of you. जर तुम्हाला प्रीती आणि कळवळा या गोष्टीमध्ये वाहायचं असेल, राहायचं असेल, तर प्रथम तर तुमच्यामध्ये ते आध्यात्मिक बीज पेरलं गेलं पाहिजे. Every work that comes forth of you, जे प्रत्येक काम तुमच्यातनं बाहेर येतं, your ministry, मग सेवा, your work for the Lord, तुमचं प्रभूसाठीचं काम, your future, तुमचं भविष्य, your success, तुमचं यश, it's all depending on the spiritual seed that is sown inside of you. हे सगळं तुमच्या आतमध्ये जे आध्यात्मिक बीज पेरलंय त्या बीजावर अवलंबून आहे. And it has an everlasting effect on other people. आणि इतर माणसांवर, समोरच्या माणसांवर त्याचा सनातन असा परिणाम होतो बरं का. The spiritual seed has a lasting impression on the people. आध्यात्मिक बीजाचा, तुझ्यातील आध्यात्मिक बीजाचा परिणाम
समोरच्या सर्व लोकसमुदायावर कायमचा होत असतो. Every change, every blessing that happens with the people is because of the spiritual seed that is sown inside of you. प्रत्येक बदल, प्रत्येक आशीर्वाद जो लोकसमुदायाला मिळत जातो तो का, तर तुझ्यामध्ये जे आध्यात्मिक बीज पेरलं गेलेलं आहे त्यामुळे लोकसमुदायाला आशीर्वाद मिळत राहतात आणि त्यांच्या जीवनात बदल येत राहतात. You don't pray for the people just for praying sake. आणि लोकांसाठी मग तुम्ही केवळ प्रार्थना करावी लागते किंवा प्रार्थना करायची असते म्हणून करत नाही. You pray because you are stirred up in the compassion. मग तुम्ही लोकांसाठी प्रार्थना करता का, कारण की तुमचं अंतःकरण कळवळ्याने हदरलेलं असतं. We have the compassion of God in us. परमेश्वराचा कळवळा आपल्या हृदयात आहे. So when we see pain, म्हणून जेव्हा आपण किंवा आम्ही वेदना पाहतो we are moved with compassion. त्याला आम्ही तर इतके कळवळ्याने भरून जातो. Praise the Lord. किंवा आपण कळवळ्याने भरून जातो. For some people it doesn't make any sense. पण काही लोकांवरती काहीच त्याचा परिणाम होत नाही, काही अर्थच लागत नाही त्यांना. मरू द्या, जीव द्या, काही होऊ द्या. म्हणजे काही बिलीवर माणसांना देखील या गोष्टींचा काही संदर्भ आणि अर्थ लागत नाही. कोणी मरो कोणी जगो मला काय घेणं देणं. Why? Because they have not developed that seed. का, कारण की त्यांनी ते आध्यात्मिक बीज आपल्यात विकसित केलेलं नाही म्हणून त्यांना काही पडलेले नसते. कोणी आलं काय, गेलं काय, मेलं काय, जगलं काय. Praise the Lord. Amen. But we need to be stirred up in our spirit. पण असं नाही करायचं काय, आपल्या आत्म्यामध्ये आपण असं कालवा कालव करून ते बीज आपल्यातलं हलवलं पाहिजे. Like you take a seed, जसं तुम्ही समजा एखादं बी a घेतलं, living seed, एक जिवंत बी, put it in a plate, आणि ते ताटात ठेवलं keep it in a room where there is no air, no water. आणि अशा खोलीत ठेवलं की जिथं हवा नाही, जिथं पाणी नाही, काही नाही. It may stay there as it is all its life. तर ते बी आयुष्यभर तसंच तिथं राहील. It has all the potential. त्या बी मध्ये कुवत आहे. In that seed, if it is supposing an apple seed, समजा सफरचंदाचं बी आहे, it has got 10,000 apples in it. त्या सफरचंदाच्या बी मध्ये ऍक्च्युअली म्हणायला गेलं तर 10,000 सफरचंद आहेत. But still, पण तरी there is not even one single apple there. एकही सफरचंद तिथं आपल्याला तेव्हा दिसत नाहीये. Potentially it is there, but it has to have a proper environment. क्षमता आहे, कुवत आहे, पण तसा योग्य परिसर त्या बीला मिळाला It needs पाहिजे. water, it needs sunlight, it needs fertilizing. त्या बीला तसा योग्य परिसर मिळायला हवा. त्या बीला सूर्यप्रकाश हवा, पाणी हवं, खत हवं, हवा हवी. In the same way, तसंच. when the seed of love and compassion is poured and into our heart, जेव्हा प्रीतीचं आणि कळवळ्याचं बीज आपल्या हृदयामध्ये पेरलं जातं, it has to be watered. त्याला पाणी घातलं गेलं पाहिजे. You have to put fertilizers. तुम्ही त्याला खत घातलं पाहिजे. Then it will grow. त्यानंतर ते Then वाढतं. it will develop. त्यानंतर ते विकसित होईल. Then your heart will beat like God's heart. आणि त्यानंतर तुमचं हृदय देवासारखं धडधडायला लागेल. Then you will do the works of Christ. आणि मग असं म्हटलं जाईल की यांनी ख्रिस्ताची कामं केली. Praise the Lord. Hallelujah. That seed will flow forth out of you with such compassion that people will be healed, blessed, delivered. आणि मग ते बीज तुमच्याद्वारे तुमच्यातनं इतकं सामर्थ्यवान रीतीनं व्हायला लागेल की लोकांना आरोग्य मिळेल, लोकांना आशीर्वाद मिळतील. When Joseph was thrown in the dungeon, योसेफाला जेव्हा खड्ड्यात फेकलं, when he was hated by his brethren, आणि त्याच्या भावंडांनी जेव्हा त्याचा तिरस्कार केला, God was allowing this to happen to him. परमेश्वर हे सगळं योसेफाच्या जीवनात घडायची परवानगी देत होता. Why? का? Because God wanted that seed to be developed. कारण की देवाची इच्छा होती की हे बीज त्याच्यामध्ये विकसित व्हायला हवंय, म्हणून हे सगळं त्याच्या जीवनात घडू दे. God was allowing him to go through it all to develop his compassion. देव या सगळ्या प्रसंगातनं अशासाठी त्याला जाऊ देत होता की योसेफामध्ये होता होता शेवटी कळवळा उत्पन्न व्हावा. People think, लोकांना वाटतं if I can cast down principalities and powers जर सत्ता आणि अधिकारांना मी नाडलं and rulers, आणि मी अधिपतींना नाडलं I am an overcomer. तर मी तर महाविजयी आहे. No, असं your नाही. character also need to be developed असं to नाही become काही. an overcomer. ते महाविजयी होण्यासाठी आणि मात करण्यासाठी तुझं चारित्र्य आणि तुझे स्वभाव गुणधर्म सुद्धा तेवढे चांगले आणि विकसित होऊन त्याला मॅच झाले पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. Otherwise, नाहीतर everything will be lopsided. सगळं एकीकडे असं कलंडलेलं असेल. Because कारण knowledge always puffs up. ज्ञान नेहमी फुगवतं. Giftings will always puff you up. दानं नेहमी आपल्याला फुगवून टाकतात की माझ्यात एवढी दानं आहेत. You see, a bird cannot just fly with one wing, it needs both the wings. एखादा पक्षी एका पंखाने उडू शकत नाही. पक्षाला दोन पंख लागतात उडायला. One is the fruit of the Holy Spirit, the other is the gift of the Holy Spirit. ते दोन पंख म्हणजे एक आहे पवित्र आत्म्याचं दान आणि दुसरा पंख आहे पवित्र आत्म्याचं फळ की ज्याच्याशिवाय पक्षी उडू नाही शकत, आपणही उडू नाही शकत. Praise the Lord. Are you Hallelujah. understanding, people? कळतं का मी काय म्हणतो? There should be a flow of love and compassion through us. प्रीती आणि कळवळा या गोष्टींचं वाहणं आपल्या जीवनातनं कधी ना कधी सुरू व्हायला Now, पाहिजे. if God is telling
is saying that he wants to use you, परमेश्वर जर असं म्हणतोय की मला तुला वापरायचंय, then he will allow some bad things to happen to you also. तर मग लक्षात घे मी काय म्हणतो. परमेश्वर तुझ्याही जीवनात काही चुकीच्या आणि वाईट गोष्टी घडू देईल आणि म्हणेल होऊ दे. Why? That we may conform to the image of Christ. की आपण ख्रिस्त आपल्यामध्ये रूपधारी व्हावा. Amen. Our victory is not just driving out the devil. आपला विजय फक्त मी सैतान हकलले आणि इतक्या लोकांमधनं सैतान गेला हा आपला विजय नाही. Jesus said, on the last day people will say, Lord, Lord, didn't we drive out demons? येशू बोलला, शेवटच्या दिवसांमध्ये माणसं येतील आणि म्हणतील की प्रभू प्रभू आम्ही सैतान हकलले, दुरात्मे हकलले. Amen. आमेन. And once the 70 came and said, we drove devils, and they all submitted to us. आणि एकदा ते 70 आले आणि म्हटले की आम्ही सैतान हकलले, दुरात्मे हकलले, ते सगळे आमच्या शरण आले. Jesus said, don't be too excited about it. येशू म्हटला ह्याच्या विषयी ना फारशी गंमत जम्मत करून उड्या नका मारू. Because it is by my name they are leaving. कारण तुझ्या नावाने नाही निघालेलं, माझ्या नावाने निघाले असं मी नाही, येशू म्हटला. आमेन. He is saying, you have to conform to my image. तर येशू म्हटला की येशू मी तुझ्यात रूपधारी व्हायला हवा. See, giftings don't produce character. दान एखाद्या माणसात चारित्र्य आणि चांगले स्वभाव गुणधर्म आणवत नाही. Giftings don't produce love and compassion. दान एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये प्रीती आणि कळवळा निर्माण करत नाहीत. You will have victory in a situation when you learn to love another person with the same kind of love God loved that person with. ज्या प्रीतीनं परमेश्वराने त्या माणसावर किंवा ज्या प्रीतीनं परमेश्वराने त्या समोरच्या माणसावर प्रीती केलेली आहे, त्याच प्रीतीनं तू देखील त्या समोरच्या माणसावर प्रीती केली तर तुला विजय आहे. Womb means what? उदर किंवा गर्भ म्हणजे काय? Two people, two brothers born of the same womb, दोन भावंड एकाच उदरातनं जन्माला येणे, having the same mother. एकच आई, त्या एकाच आईच्या उदरातनं दोन भावंड जन्माला आली. In other words, दुसऱ्या शब्दात all of us are born from the womb of God. आपण सगळे देवाच्या उदरातनं जन्माला आलोय. We are all one. आपण सगळे एक We आहोत. are all brethren. आपण सगळी सख्खी भावंड. That is that tender compassion. आणि हाच तो कवळा कळवळा. Praise the Lord. Amen. 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 So God had to develop this thing in Joseph. तर परमेश्वराला योसेफाच्या जीवनात हे विकसित करायला लागलं. Amen. हे आपल्यात काही इनबिल्ट नाहीये. In Romans 12:21, रोम करास 12:21. this is what we have been instructed to do. आणि आपल्याला हे करायचं मार्गदर्शन केलेलं आहे रोम करास 12:21 मध्ये जे सांगितलंय. Do not be overcome by evil, but overcome evil with good. रोम करास 12वा अध्याय त्यातलं 21व वचन. वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. See? And now Joseph, योसेफ, he was cruelly treated. योसेफाला फार वाईट रीतीनं भावंडांनी वागवलं. He was at their mercy. आणि योसेफ त्यांच्या दयेवर जणू जगतोय. He begged before them, please release me. अक्षरशः भीक मागून त्यांना म्हटला की मला सोडवा रे. He never used an iron hand against his brother. त्याने कधीच आपल्या भावंडांविरुद्ध लोखंडी हात वापरला नाही. He never did any harm to them. कधी त्याने आपल्या भावंडांचं काही वाईट केलं नाही. Yet he was not fully developed because he carried hurts in him. तरी देखील योसेफ संपूर्णपणे विकसित झाला नव्हता, कारण त्याच्या अंतःकरणात त्याने काही वेदना, काही जखमा बाळगलेल्या होत्या. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? Some people say, काही लोक म्हणतात त्यांनी एवढं मला त्रास दिला पण मी त्याच्या डोक्यावर एक हातोडा पण मारला नाही. See, but you are carrying that hurt in you. तू त्याच्या डोक्यावर हातोडा मारला नाही, अख्खी हत्याराची पिशवी तू हृदयात घेऊन बसलाय. Are you understanding? कळतं का? तू डोक्यावर मारलं नाही, अबब पण हृदयात किती जखमा आहेत. And so God was dealing with his heart. तर देव त्याच्या हृदयात कार्य करत होता. A hurting person can never be used by God. जखमी माणसाला देव कधी वापरू नाही शकत. Never. ज्याला वाईट वाटलेलं आहे, वेदना झाल्या आहेत, तो जखमी झालाय, तो अंतःकरणात घायाळ झालाय, त्याला देव कधी वापरू नाही If you are शकत. hurt over every small thing, God cannot use you. प्रत्येक लहान सहान गोष्टींवरती जर तुम्ही असे रुसू लागला आणि तुम्हाला वाईट वाटायला लागलं तर देव तुम्हाला वापरू शकत नाही. Amen. आमेन. And the main time आणि मुख्य वेळ when God tests you whether you are using your compassion or not is when he positions you for an elevation. मुख्य वेळ जेव्हा देव तुम्हाला तपासत असतो किंवा कसोटीला चढवत असतो, की जेव्हा तुम्हाला तो उंच पदावर नेणार असतो, त्याला तो पाहतो की तुमच्यातनं प्रीती आणि कळवळा वाहतोय की नाही. See, when he was beaten and all, then he was quite okay. जेव्हा योसेफाला मारण्यात आलं त्याला तो म्हणजे
ठीक होता, शांत होता. He didn't beat them back. त्याने काही परत कुणाला मारलं नाही. म्हणजे असं जणू की आलिया भोगाशी असावे समर्थ. He was having everything in his heart. सगळं हृदयामध्ये ठेवलं होतं. See? But when God was starting to elevate him, पण मग देवाने त्याला उन्नती द्यायला सुरुवात केली. that is the time we need to see whether compassion really worked and developed in Joseph. आणि जेव्हा योसेफाला देवाने उन्नती द्यायला सुरुवात केली, त्यावेळेला बघायचंय की योसेफातनं प्रीती आणि कळवळा वाहतोय की नाही. Always remember, नेहमी लक्षात ठेवा, when you are walking with God, जेव्हा तुम्ही देवाबरोबर चालत असता, let persecution come. मग छळ होऊ दे, Let people go against you. लोक तुमच्या विरुद्ध जाऊ दे, Let people do things behind your back all wrong. लोकांनी तुमच्या पाठीमागे सगळी चुकीची कामं करू दे. You don't worry. तुम्ही काळजी करू नका. God is with you. देव तुझ्या बरोबर आहे. You do right. तू योग्य ते कर, You behave right. तू चांगलं वाग, You walk in तू integrity. सरळतेनं चाल, And God will give you elevation. आणि देव तुला उन्नती देईल. Praise the Lord. हालेलुया. God will give us elevation. देव आपल्याला उन्नती देईल. But after He gives you elevation, पण देवाने आपल्याला उन्नती आणि वरचं पद दिल्यावर He also wants to see now how you will behave with those people who ill-treated you. देवाची इच्छा आहे की देवाला पाहायचं आहे की ज्यांनी तुला गैरवर्तणूक दिली आणि वाईट वाटेल असं वागले, त्यांच्याशी आता तू कसं वागतो मला Yes. बघायचंय. कधी कधी आपण म्हणतो, हो ना. आठवतं का ते दिवस 15 वर्ष आधी म्हणा कसं तू मारलं मला होतं, आता माझ्याकडे येतो का? ठीक आहे, मी विसरले नाही अजून. हो का? आता मी टॉप पोझिशन मध्ये IT कंपनी मध्ये आहे म्हणून तो आता IT ने चालून येतो का? IT ते म्हणून IT ने. वा वा, हालेलुया. Now Joseph has become the governor of Egypt. आता योसेफ झाला मिस्र देशाचा पंतप्रधान. His brothers now come to him त्याची भावंड आता त्याच्याकडे आली. after so many years, इतकी वर्ष उलटल्यावर, about maybe 13 years. 13 वर्ष गेली असतील. Now Joseph has become a big man आता योसेफ तोवर झाला होता मोठा माणूस and he become the governor. आणि सुभेदार झाला. His dress code and all were different. त्याचे कपडे वेगळे, All soldiers were around him. पोशाख वेगळा होता, सैनिक अवतीभोवती होते. His brothers come आणि त्याची भावंड आली and they say, we have come to buy food grains आणि म्हणाली की आम्ही धान्य विकत घ्यायला आलोय, because our land of Canaan is suffering. कारण आमच्या कनान देशात दुष्काळ पडलाय, त्रास आहे. If Joseph did not give them grains, they will die. जर योसेफाने आता त्यांना धान्य दिलं नाही तर ही भावंड मरणार, Because the whole world was suffering with famine. कारण संपूर्ण जगामध्ये त्याला दुष्काळ पडला होता. Now, everything was going well with Joseph. He आणि had plenty. योसेफाचं सगळं चांगलं चाललं होतं, योसेफाकडे भरपूर होतं. But पण he was struggling to develop his compassion. तो झटत होता, त्याच्या अंतःकरणात कळवळा निर्माण करायला झटत होता. He struggled to hold on to that tender love. He should be developing it. आणि ते कवळं प्रेम त्याला आपल्या अंतर्यामात जे विकसित करायचं होतं, ते सगळं संघर्ष झटत होता. तो Yes, it was hard. अवघड होतं. It obviously, ते सरळ आहे. if your own brother sells you for some 20 rupees, then you तुझ्या सख्या भावाने तुला 20 रुपयाला वगैरे विकलं तर तू काय असा प्रेमाचा वर्षाव त्याच्यावर करशील का? so it's obvious. म्हणजे अर्थातच त्याला वाईट वाटलेलं असणारच आहे की असं काय केलं. Some people think all these characters in the Bible were supernatural people. काही लोकांना असं वाटतं की बायबल मधली ही सगळी माणसं म्हणजे अलौकिक, सुपरमॅन. हालेलुया. असं They were नाही. like you and me. तुझ्या माझ्या सारखीच होती, कशी साधी माणसं. Bible says in Genesis 42 verse 7. उत्पत्ती 42 7 वचन बायबल म्हणतं, And Joseph saw his brethren and he knew them. मग योसेफाने आपल्या भावांना पाहून त्यांना ओळखले, See, but पण made himself strange unto them and spoke roughly unto them. आपण अनोळखी आहोत असे त्यांना दाखवून तो त्यांच्याशी कठोरपणाने बोलला. See, कठोरपणाने बोलला. कठोरपणाने बोलला. योसेफ कठोरपणे बोलला. जोसेफ कठोर आहे का? योसेफ कठोर आहे का? हा? तर हे कुठनं उत्पन्न झालं? हे कुठून निघालं? कडक कसा झाला एवढा माझा योसेफ? He spoke roughly. कठोरपणे बोलला. They didn't know him, ते त्याला ओळखत नव्हते, त्यांनी ओळखलं नाही योसेफाला. but Joseph knew them. योसेफाने ओळखलं की हे माझी भावंड. जोसेफचं जाडबीड झालं असेल, हो. जेवण बिवण चांगलं, हालेलुया. यांना जेवण बिवण नाही, काय नाही, ते असं सडपातळ काय तर असतं. सडपातळ. वा, ठीक आहे. सुंदर. मराठी भाषा शैली सुधरत चालली ब्रदर. And he spoke roughly with them. आणि कठोरपणे भावांशी योसेफ बोलला. First time
पहिल्यांदा बर का in his life. आयुष्यात पहिल्यांदा भावांच्या जवळ ओरडून बोलला. See? Position बोलतो, खुर्च्या आवाज करतात, पैसे बोलतो. पैसा पैसा बोलतो, खुर्ची बोलते. See, this is what God wanted to bring a change in him. इथं देवाला त्याला बदलायचं होतं. आवाज खाली. Are you understanding? कळतं का? See, God wants to change us. देवाला आपल्याला बदलायचंय. And he said to them, आणि मग तो त्यांना म्हणाला, from where do you come? कठोरपणे बोलून त्यांना म्हटला, तुम्ही कुठून आला? And they said, from the land of Canaan to buy food. तेव्हा ते म्हणाले, आम्ही अन्न विकत घ्यायला कनान देशातून आलो. See, they bowed before Joseph. त्यांनी It नमन says- केलं योसेफाला. Just before that it says they bowed before. त्याच्या अगोदरच लिहिले पहा, योसेफाचे भाऊ आले व त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून त्याला नमन केले. ड्रीम मध्ये ते सांगितलं होतं म्हणजे ना. स्वप्नात दाखवलं होतं ना देवानी, See, that your brothers will bow before you. की तुझे भाऊ तुला नमन करणार. And so they all bowed before him. आणि मग सगळ्यांनी भूमीकडे लवून त्याला नमन केलं. Prophecy came to be fulfilled. भविष्यवाणी खरी झाली. आणि योसेफ म्हटला असेल, आज सोनियाचा दिवस उगवला, See, सोडू नका. what was happening? काय होत होतं? God was seeing Joseph was struggling देव पाहत होता की माझा योसेफ झटतोय, to develop compassion. संघर्ष करतोय, की त्याच्या हृदयात कळवळा निर्माण व्हायला हवा. Compassion in Hebrew is rakham. राखम हिब्रू भाषेत कळवळ्याला शब्द आहे राखम. RACHAM. RACHAM. And in Greek it is called splunkna. आणि ग्रीक मध्ये हेलेंडी भाषेत स्प्लंकना असं म्हणतात. Splunkna. स्प्लंकना म्हणजे कळवळा, Compassion. कळवळा, Womb. उदर, ओटीपोट. See, compassion, कळवळा, it includes mercy. कळवळ्यात दया असते, But पण mercy does not include compassion. दयेत कळवळा नसतो. Both are different. वेगळं आहे दोन्ही, दया कळवळा. But in compassion, mercy is included. पण कळवळ्यामध्ये दया समाविष्ट In असते, mercy, compassion is not included. पण दयेमध्ये कळवळा समाविष्ट नाही. All the troubles that Joseph underwent, तर ज्या सगळ्या त्रासातनं योसेफ असा होरपळून गेला, ते त्याच्या समोर पिक्चर सारखं ते यायला सगळं असं 3D फिल्म हालेलुया. पिक्चर सारखं यायला लागलं. याने ढकललं मला, याने हे केलं, हे बेंजामिन बघ, हे रुबन बघ. See, all that picture was coming before सगळं him. त्याच्या समोर असं चित्रपटासारखं आलं. Maybe he started hating his brothers. आणि कदाचित त्यानं आपल्या भावांचा तिरस्कार करायला सुरुवात केली असेल, माहित नाही. At the age of 17, they did this to me. 17 वर्षाचा मी असताना माझ्या भावांनी इतक्या क्रूरतेनं माझ्याशी हा व्यवहार केला. See, if there was anybody who was struggling with unforgiveness, it was Joseph at that time. क्षमा न करायच्या आत्म्याविषयीनं जर कोणी त्यावेळेला झटत होता, तर तो योसेफ. त्याला अवघड जात होतं ते क्षमा करणं, कळवळा वगैरे वगैरे. God understands. देव समजून घेतो. God understands your pain. देव समजून घेतो तुझ्या वेदना. You know, those people who had troubled us many years back. अनेक वर्षांपूर्वी ज्या माणसांनी आम्हाला त्रास दिला, Maybe it is in the back of our mind. मग कदाचित कसं असतं, आपल्या पाठीमागे, डोक्यामागे कुठेतरी ते असतं. And we have moved on in life. आणि मग आपण किंवा आम्ही जीवनात पुढे आलो. But a day we meet those same people. पण त्या एखाद्या दिवशी समजा त्याच लोकांना आपण भेटलो, आतमध्ये असं काहीतरी होतं मग. लावा. Amen. परत माझ्या समोर आला. हो. आता काय करायचं? Because they almost killed him. कारण जवळ भावांनी त्याला ठार मारलेलं होतं. Because you will be carrying hatred all your life if somebody does like that. कोणीतरी जर अशा रीतीनं तुम्हाला वागवलं, तर आयुष्यभर तुम्ही तुमच्या मनामध्ये तिरस्कार बाळगणार. Esau carried hatred for Jacob all his life. एसावानं याकोबाविषयीनं आयुष्यभर आपल्या हृदयामध्ये तिरस्कार बाळगला. Amen. आमेन. Here you can say that Joseph was partly responsible for all the trouble he had. इथं आपण असं म्हणू शकतो की योसेफ अर्ध्या रीतीनं स्वतः जबाबदार होता, जे सारे त्रास त्याला सोसावे लागले त्या त्रासांमागे. Sometimes कधी कधी you need not share what God has shared with you with people who are not mature to understand you. माझा म्हणायचा प्रयत्न तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? कधी कधी ना देवाने तुम्हाला जे सांगितलेलं आहे किंवा जे दाखवलेलं आहे, ते सगळं तुम्ही जी समोरची माणसं समजून घ्यायची कुवत ठेवत नाहीत आणि प्रौढ नाहीत,
त्यांना सांगू नका. See, he told his father. तो वडिलांना म्हणाला. Father just thought about it वडिलांनी त्यावर विचार केला. because he was mature. वडील समंजस आणि प्रौढ होते. Father didn't say, wait, one day I'll kill him. No. वडील असं नाही म्हटले की थांब एके दिवशी आता मी याला ठारच मारतो. Brothers said it भाऊ बोलले because कारण they were all jealous of him. सगळ्यांना त्याचा हेवा वाटायला There लागला. are so many things that you should not share with people who are not mature in Christ. बऱ्याच गोष्टी अशा आहेत, अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी तुम्ही मी किंवा आपण जी माणसं ख्रिस्तामध्ये प्रौढ नाहीत त्यांना सांगू नयेत, सांगायच्या नसतात. Amen. आमेन. It was something like Jabez. याबेसासारखं थोडंफार झालं. When Jabez was born, याबेसाचा जेव्हा जन्म झाला some calamity fell in that home, काहीतरी संकट त्यावेळेला त्या घरावर आलं. and the mother named him Jabez. Jabez means sorrow. या आईनं त्याचं नावच ठेवून टाकलं याबेस. याबेस म्हणजे दुःख. One who brings sorrow in our life. असा की जो आमच्या जीवनात दुःख घेऊन आला. याबेस. You can imagine somebody calling him sorrow, come here. मग कल्पना करा कोणी त्याला हाक मारताना ए दुःखी इकडे ये. You know what kind of hurt feelings he must have had. किती त्याला वेदना अंतःकरणामध्ये झाल्या असतील आणि काय वेदना घेऊन तो वाढला असेल. People say it is impossible to forgive. लोक म्हणतात की नाही क्षमा करणं अशक्य आहे. But if you develop compassion, पण आपण जर कळवळा विकसित केला you can forgive anybody. आपण कुणालाही क्षमा करू शकतो. Amen. कुणालाही. You can forgive anybody. कुणालाही तुम्ही क्षमा करू शकता. He saw. त्यांनी पाहिलं. Not only was he separated from his home, but he was separated from his loving father, separated from his brethren, lived all alone in Egypt. योसेफ बघत होता. त्यांनी पाहिलं की मी फक्त माझ्या प्रिय वडिलांपासून वेगळा झालो असं नाही, तर वडिलांपासनं, माझ्या स्वतःच्या घरापासनं, माझ्या भावांपासनं मी वेगळा झालो आणि एकटा पडलो. He started reigning at the age of 30. आणि 30 वर्षाचा जेव्हा तो झाला तो राज्य करू लागला. Amen. आमेन. And his brothers came to him and he spoke very harshly with them. आणि त्यावेळेला त्याची भावंड त्याच्याकडे आली आणि त्यांच्याशी तो कठोरपणे बोलला. He acted like a stranger to them. आणि त्यांना असं वागवलं, त्यांना असं दाखवलं की मी तुम्हाला अनोळखी आणि तुम्ही मला अनोळखी आहे. Who are you? तुम्ही कोण? Why did you come here? कशाला आला इथे? All that hurt is all coming out now. त्या सगळ्या वेदना अशा भरलेल्या बाहेर पडत All होत्या. that rejection is coming out now. ते सगळं नाकारलं गेलेलं ते सगळं बाहेर पडत होतं. You know, sometimes when you are working in a job, in work, and if you are rude always, people will not like you. कधी कधी समजा एखाद्या कंपनीत किंवा ऑफिस मध्ये आपण कामाला आहोत आणि सारखेच आपण उद्धटासारखे वागलो आणि बोललो तर इतर लोकांना आपण आवडत नाही. But still, friendliness also doesn't come automatically in your lap. You need to develop friendship to have friends. तरी मित्रता आणि मैत्री आपोआप तर आपल्या पदरी पडत नाही. आपल्याला ती मैत्री ती मित्रता विकसित करायला लागते. You need to be friendly to have many friends. अनेक मित्र जर आपल्याला बाळगायचे असतील, अशी जर इच्छा असेल की माझे अनेक मित्र असावेत, तर आपल्यामध्ये ती मैत्री असायला हवी. It is something that we learn every day. आणि हे असं काहीतरी आहे ना की जे आपण रोज शिकतो. And there his brothers are standing and saying, "What do you want?" आणि त्याची भावंड त्याच्या नजरेसमोर उभी आहेत आणि हा कठोरपणे बोलला, काय हवं तुम्हाला? And you know, as it is, those brothers were also थोडं मन ते सर्किटच होते थोडं. एक तर त्या भावांची मन पण जरा फिरलेलीच होती. Amen. I mean, somebody trying to kill your own brother means he has to be a little bit like a criminal. म्हणजे सख्या भावाचा खून करायचा निर्णय घेतला म्हणजे ही भावंड पण काही गुन्हेगारापेक्षा कमी नाही. Amen. म्हणजे त्यांचंही फिरलेलंच होतं. When you meet such a person, you don't like to do business with such a man, isn't it? अशा माणसाला आपण भेटलो तर अशा माणसाशी आपल्याला काही व्यवसाय करायला व्यवहार करायला आवडत नाही. But काय करायचं? जेवण पाहिजे. हो, अडला नारायण धरी गाढवाचे पाय, करायचं काय? From where? Who will give us food? नाही तर कोण देणार ममम? Everybody is suffering. सगळ्यांनाच त्रास आहे. Only Egypt has food. फक्त मिसर देशामध्ये अन्न आहे. आणि चावी फक्त जोसेफ कडे आहे. हालेलुया, आमेन. माझा देव महान आहे. So they had to put up with this rude Egyptian leader. तर या सगळ्या भावंडांना हा जो उद्धट असा मिस्री अधिकारी होता, पुढारी होता, त्याचं हे सगळं खपवून घ्यायला लागलं. God was seeing all this. देव हे सगळं बघत होता. God must have said, ओकू दे काय काय त्याला. देवबाप म्हटला असेल, याला ओकू दे, योसेफाला सगळं ओकू दे. See, where do you come from? कुठून आलात? We come from the land of Canaan to buy food. आम्ही अन्न विकत घ्यायला कनान देशाहून आलो. When Joseph recognized his brothers, he remembered the dream. योसेफाने तर आपल्या भावांना ओळखले
आणि त्याला जे स्वप्न पडलेलं ते आठवलं. म्हणजे काय? म्हणजे काय? हर्ट होतं. हो ना, इट सेज रीड इट. वाचा ना. आणि योसेफाने त्यांच्याविषयी आपणास जी स्वप्ने पडली होती ती आठवून त्यांना म्हटले. Amen. आमेन. See, he was struggling with compassion. म्हणजे आतमध्ये त्याच्या एक असं युद्ध चाललं होतं. Amen. कळवळा दाखवू नको. See, compassion is something you need to release from you. कळवळा एक अशी बाब आहे की जी तू तुझ्या आतून धबधब्यासारखी सोडून टाकायची. Like love, compassion is a choice. प्रेमाप्रमाणे प्रेम करायचं जसं मी म्हटलं की आपण ठरवत असतो प्रेम करणं, मुद्दामून ठरवतो, तसं कळवळा करणं ही मुद्दामून ठरवायचं असतं. Are you understanding? It's कळतं का a मी काय म्हणतो? choice. ती एक निवड आहे. Don't say असं होतं आता काय मला राग आला. No. असं नका म्हणू मी काय Choice. करू, मी It's a आपल्या- choice. You have the power to say no. You have the power to say yes. असं नाही, ही निवड आहे. तुमच्याकडे सामर्थ्य आहे, तुम्हाला ते सामर्थ्य दिलेलं आहे की तुम्ही निवडू शकता, तुम्ही हो म्हणू शकता आणि तुमच्यातनं तो कळवळा तुम्ही बाहेर काढू शकता. You can say I will forgive you. Go. तुम्ही असं म्हणू शकता की मी तुला क्षमा केली, जा. You have the power. तुमच्याकडे तेवढं सामर्थ्य आहे. When you say I am ready to forgive you, you are releasing compassion from you. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणता की मी तुला क्षमा करायला तयार आहे, त्याला तुम्ही तुमच्यातनं कळवळा बाहेर सोडत असता. And when you release that compassion from your spirit, you are allowing God's spirit to work in that situation. आणि तुमच्या आत्म्यातनं जेव्हा तुम्ही हा कळवळा असा बाहेर सोडून देता, वाहू देता, त्याला देव त्या परिस्थितीमध्ये कार्य करायला लागतो. Praise the Lord. Amen. Things will change. आणि मग गोष्टी बदलतील. If you are ready to forgive, if you are ready to remove all the hurts, God will work in your situation. आमेन. तू जर क्षमा करायला तयार असशील, तू जर झालेल्या सगळ्या जखमा काढून टाकायला तयार असशील, तर देव तुझ्या परिस्थितीत कार्य करेल. Look at Job. इयोब पहा ना. His own people, his own brethren left him when all that calamity fell on him. इयोबाच्या जीवनावर जेव्हा हे इतकं भलं मोठं संकट आलं, त्याच्या स्वकीयांनी त्याला सोडलं. But he never cursed them. पण कधीही इयोबाने त्यांना शाप दिले नाही. That's why in the end all his brethren came with gold to give him. आणि म्हणून तर शेवटी त्याचे सगळे स्वकीय त्याला सोनं वगैरे द्यायला आले. When you release compassion, God will release gold to you. कळवळा तू जर अंतःकरणातनं सोडलास, तर देव दुसऱ्यांकडनं तुला सोनं पाठवेल. Yes, it will happen. असं होईल. Praise the Lord. हालेलुया. He could not show his love towards his brethren. त्यावेळेला मात्र योसेफाला प्रेम आपल्या भावंडांसाठी दाखवायला जमलं नाही. What he said? काय बोलला? You are spies. तुम्ही हेर आहात. नववचन. अरे खोटं सांगतो तो actually. तो खोटं बोलत आहे Isn't actually. it? है ना? He knew they are not spies, yet he's saying you are spies. योसेफाला माहिती होतं हे काही हेरायला आलेले हेर नाही, तरी योसेफ म्हणतो तुम्ही हेर आहात. म्हणजे खोटं बोलला. खोटं बोलला इब्राहिम सारखं. Yes. अब्रामासारखं योसेफ खोटं बोलला. Why? का? Hurts. वाईट वाटलंय मला. क्षमा नाही केला आतापर्यंत. हो. कंपॅशन रिलीज नाही केला नाही, आतापर्यंत. कळवळा अजूनपर्यंत हृदयात निर्माण झालेला नाही, तर बाहेर काढणार कसा? Now they were shocked. आता त्यांना धक्का बसला. See, they got a rough treatment. कारण की त्यांच्याशी असं वाईटपणे कठोर असं वागणूक त्यांना मिळाली. Somewhere in verse 14 he says, कुठेतरी 14व्या वचनात लिहिलंय पहा. you have come to see the nakedness of the land. 14 वचन. तेव्हा योसेफ त्यांना म्हणाला, तुम्ही देश हेरायला आलेले आहात. आणि योसेफाने त्यांच्याविषयी आपणास जी स्वप्ने पडली होती ती आठवून त्यांना म्हटले, तुम्ही देश हेरायला आलाय, देशाचे उघडेपण पाहायला तुम्ही आलाय. Now they didn't come for that. आता त्याचे भाऊ Joseph, he knows it. त्याचे भाऊ काही यासाठी आलेले नव्हते आणि योसेफाला हे माहिती होतं They have come only for food. की हे फक्त धान्य घ्यायला आलेत. खोटं सांगितलं. पण योसेफ खोटं बोलला की जरा ह्यांना पण कसं ठोस खोटं होईल. सांगितलं जोसेफ. कसं खोटं बोलला योसेफ? See, when you don't forgive, don't release compassion, many things come आपण जर out क्षमा केली नाही, which is unchristian like. आपण जर क्षमा केली नाही आणि आपण जर हृदयातनं कळवळा बाहेर काढला नाही, सोडला नाही, वाहू दिला नाही, तर मग आपल्यातनं अशा बऱ्याच गोष्टी व्हायला लागतात की ज्या ख्रिस्ती जीवनाला शोभत नाही. They said, no, no, my Lord, we have come to buy food. आणि ते म्हटले, नाही नाही, आमच्या धनी आम्ही अन्न घ्यायला, धान्य घ्यायला आलोय. See, so nicely they were speaking now. किती आता चांगले बोलायला लागले बघा. ते लोक चांगले बोलायला लागले, आता हा उद्धट बोलतो. आता भावंड चांगली चांगली बोलायला लागली आणि योसेफ मात्र एकदम उद्धट आणि कडक झाला. He said, no, it is as I spoke to you, you are spies. आणि योसेफ म्हटला, नाही नाही, मी म्हणतो तसंच आहे, तुम्ही हेरच आहात. He said, हे सगळ्यांना तिघांना तुरुंगात टाका. आणि योसेफ म्हटला,
तिघांना तुरुंगात डांबा. See that man. Bad, isn't it? किती वाईट. म्हणजे Put them in the prison. तुरुंगात डांबा यांना. 3 days. 3 दिवस. In that prison, rough treatment they got. तुरुंगामध्ये पण कठोर वागणूक मिळाली हो भावंडांना. So now, आता Joseph at night is thinking, योसेफ रात्रीला विचार करत होता I'm going to get back की मी नाही सोडणार आता. at them. आता ही संधी हातात आली, मी नाही सोडणार. His brothers now miserable. आता भावांची अवस्था काय खरी नाही. काय असं झालं? का झालं असं? आपण काय स्पाइस आहे का? आपण काय हे रे का? आम्हाला जेवण पाहिजे होतं, सगळं मरतात म्हणजे तिथं. यांना झालंय तरी काय. Then one brother said, एक भाऊ बोलला मग. आठवतं का कसं जोसेफ रडत होता खड्ड्यात आपण फेकल्या. तिघांमधला एक बोलला, आठवतं ना, केलेले भोग भोगायला लागतात. आपण असलो तर लगेच सुरू, केलेले भोग भोगायला लागतात. इथलं केलेलं. So they were fighting among themselves only. तर तिघांमध्ये लागली. They must have told Reuben, मग ते रुबनला म्हटले असतील, तू थोरला आहे, तुला आम्हाला समज नाही. हो आम्ही लहान, आम्हाला कळलं नाही, तुझी बुद्धी कुठे, गवत खायला गेली होती का? म्हणजे तू मी नाही. Read 21 verse. 21 वचन. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, खरोखर आपण आपल्या भावाविषयी अपराधी आहोत, कारण आपण त्याच्या जीवाचे दुःख पाहिले तेव्हा तो आम्हाजवळ काकळूत करीत असताही आपण ऐकले नाही, त्यामुळे हे संकट आम्हावर आलेले आहे. म्हणजे मी बोलले ना बोली भाषेत, हे आपले भोग आपण बघायचे. And in one way God allowed Joseph to tell not the whole truth. आणि एका रीतीने देवाने पण परवानगी दिली जणू योसेफाला की त्याने संपूर्ण सत्य या भावांना प्रगट करू नये. At least they would come to the truth, to the knowledge of the truth. म्हणजे कमीत कमी हे सत्याच्या ज्ञानाकडे तरी पोहोचतील. म्हणजे भावंडांना पण थोडी अद्दल घडू दे. See, they were fearful now. आता ते घाबरले. And they were talking about the wrong things they had done in their life. आणि चुकीच्या गोष्टी ज्या त्यांच्या जीवनात घडल्या बोलायला लागले. And they didn't know आणि त्यांना माहित नव्हतं that Joseph understood that Hebrew language. योसेफाला ती हिब्रू भाषा कळतीये हे त्यांना माहित नाही. They thought याला फक्त इजिप्शियन लँग्वेज माहिती. त्यांना असं की याला मिस्री भाषा येत असेल, हा मिस्र देशचा कोणतरी अधिकारी आहे ना. And so in front of him only they are saying. तर योसेफा समोरच सुरू झाली. माहिती आहे ना योसेफला आपण कसं केलं होतं. हो ना, मी म्हंटलो होतो तरी सगळं झालं. जरा स्लो अँड स्टडी जा, तुम्ही ऐकत See, नाही. brothers must be say, अरे त्याला कळणार नाही. अरे त्याला तो इजिप्शियन आहे, त्याला काय त्याला काय कळते, त्याला आपली भाषा येत नाही. Joseph understood everything. योसेफ म्हणाले, अच्छा त्याला आपली भाषा येत नाही, मला सगळं कळतं, तुम्ही काय म्हणताय. But something started happening in Joseph's life. पण योसेफाच्या जीवनात मात्र काहीतरी व्हायला लागलं. Verse 24. 24 वचन. He turned himself away from them and wept. तेव्हा योसेफ त्यांच्यापासून एकीकडे जाऊन रडला. रडायलाच पाहिजे, सगळं निघायलाच पाहिजे. खडकाला पाजर फुटलाच पाहिजे. See, many people store that hurt in them. अनेक माणसं अंतःकरणामध्ये ह्या सगळ्या अशा जखमा, मला वाईट वाटलं आणि असं And they never cry. साठवून ठेवतात, कधी रडतच नाही. Never cry. That's very dangerous. कधी रडतच नाही, ते फार धोकादायक आहे. Joseph never cried. योसेफ कधीच रडला नव्हता. But पण now for the first time he cried. पहिल्यांदा योसेफ रडला. It is recorded that he cried for the first time. कारण की इथे त्याचा उल्लेख केलाय की तो इथे पहिल्यांदा रडला. The seed of compassion Hallelujah. has started working in him. आता म्हणायचं कळवळ्याचं बीज योसेफात कार्य करू लागलं. That racham is coming out of him. आणि राखम त्याच्यातनं बाहेर येऊ लागलं. Because he was touched. कारण त्याला स्पर्श झाला. And he saw आणि त्यांनी पाहिलं that my brothers understood that they had done wrong. माझ्या भावांना कळलेलं आहे की त्यांनी हे जे केलं माझ्याशी ते चुकीचं केलंय. And they have repented about it. आणि त्यांनी त्याविषयीनं पश्चाताप केला हे त्याला कळलं. And he cried. आणि मग योसेफ रडला. See, when he cried, it was giving him a release, a healing touch in his being. योसेफ जेव्हा रडत होता त्यावेळेला ते रडणं, ते अश्रू त्याला एक आरोग्याचा स्पर्श आतून देत होते. Because they were all talking in Hebrew language, he understood it all. काय हिब्रू भाषेमध्ये त्याची भावंड त्याच्या समोरच बोलायला लागली आणि त्याला सगळं समजलं की हे काय बोलतायत. And he was touched in the core. आणि त्याला अगदी स्पर्श झाला. See that anger, that rejection.
तो राग, ते नाकारणं, everything just that movie which was going before him, it just vanished. आणि तो पिक्चर, ती फिल्म, सगळं जे झालेलं होतं त्याची फिल्म जी त्याच्या समोरून सारखी जात होती ते सगळं गेलं. God was healing his heart. देव त्याच्या हृदयाला आरोग्य देत होता. The hardness of the heart was melting now. आता योसेफाच्या हृदयाची कठोरता वितळू लागली. Now the tender mercy heart was in operation. आता कवळ्या दयेचं हृदय योसेफात कार्य करायला लागलं. Amen. Amen. And you can be sure आणि तुम्ही एक खात्री बाळगू from that शकता, day onwards, त्या दिवसापासून पुढे he was not rough with his brothers anymore. योसेफ आपल्या भावांशी कडक वागला नाही. Why? का? Because he moved in the first level of compassion. कारण कळवळ्याच्या पहिल्या स्तरात योसेफ घुसला. Praise the Lord. Amen. God liked it. देवाला आवडलं. Amen. Amen. That now he is in the first level of compassion. कळवळ्याच्या पहिल्या स्तरात योसेफ आलेला आहे. It may not be agape love, कदाचित ते अगापे प्रेम नसेल, it was a filial love. फिलिओ प्रेम. See, God wants him to reach to agape love. देवाची इच्छा आहे किंवा होती की योसेफाने आता होता होता अगापे प्रेमापर्यंत पोहोचायचं आहे. He gave them food मग to योसेफाने eat. त्यांना अन्न खायला दिलं. Amen. आमेन. Wine to drink. त्यांना द्राक्षारस प्यायला दिला. That was the first level he was getting into. पहिलं स्तर कळवळ्याचं योसेफातनं दिसू लागलं. Amen. आमेन. And then you know the story. आणि मग तुम्हाला कहाणी माहितीच How आहे. he said, I want to meet Benjamin. कसं तो म्हटला की मला बनामीनला भेटायचं. You said you have one more brother. Where is he? तुम्ही म्हटलात की तुम्हाला अजून एक भाऊ आहे. कुठे आहे तो? Where is he? कुठे आहे तो? They said he is at home तर ते म्हटले तो घरी आहे. because he is daddy's favorite. तो वडिलांचा लाडका आहे. Because first was Joseph, the favorite of Jacob. Second was Benjamin because they come from only one same mother. पहिला आमचा योसेफ होता जो वडिलांचा लाडका होता. तर त्याच आईपासून झालेला बनामीन आहे. तर तो बनामीन आता आमच्या वडिलांचा फार लाडका आहे. Amen. आमेन. He said, bring him. योसेफ म्हटला बनामीनाला घेऊन या, Then I will believe you. मग मी विश्वास ठेवीन तुमच्यावर. Actually, it was not that he wanted to meet his brother now. खरं म्हणजे असं नव्हतं, तर त्याला त्याच्या भावाला आता भेटायचं होतं. Amen. आमेन. He wanted to meet his brother. त्याला आता आपल्या भावाला भेटायची उत्सुकता निर्माण झाली. Now you can see Joseph in a very different manner. आता आपण योसेफाला एक वेगळा योसेफ म्हणून बघायला लागतो. Now he has got love for everyone. आता सगळ्यांसाठी योसेफाच्या मनात प्रेम निर्माण झालं. He had that storge kind of love emitting outside of him. ते स्टोर्जे पद्धतीचं प्रेम त्याच्यातनं आता वाहू लागलं. Do you know when you hate one person, you will hate everybody? तुम्हाला माहितीये का, तुम्ही एका माणसाचा तिरस्कार करायला लागलात तर तुम्ही होता होता सगळ्यांचा तिरस्कार करायला लागता. Like if you find fault in one, you try to find fault with many. जसं तुम्ही एकातनं चूक सारखी काढताय तर तुम्ही अनेकांमध्ये चुका काढत राहता. When you love one, you can love all. आणि जर तुम्ही एकावर प्रेम केलं तर तुम्ही सगळ्यांवर प्रेम करू शकताय. That is the principle. हे तत्व आहे. That's why you need to see. He loved one brethren. Benjamin he wanted to see and he loved all the brethren. बनामीनाला त्याला पाहिजे होतं, त्याच्यावर त्यांनी प्रेम केलं आणि त्याने सगळ्या भावांवर त्या निशी प्रेम केलं. In many of these history cheaters, अनेक जे the serial killers, खून करणारे, they kill people continuously because of the life of depravity they went through in their younger years. एका पाठोपाठ सारखे खून करणारे जे खुनी असतात ते आपल्या लहानपणामध्ये बऱ्याच काही अशा प्रसंगातनं गेलेले असतात म्हणून असं होतं. Like rejection, wounds, hurts. Maybe their parents beat them too much or something. त्यांना They carried नाकार in their heart. त्यांच्या मनात त्यांनी ते बाळगलेलं असतं आणि त्यातच ते मोठे होतात. जसं त्यांना मे बी नाकारलं गेलं असेल किंवा पालकांनी खूपच मारलेलं असेल, अशा कुठल्या तरी वातावरणात ते मोठे झाले असतील तर तेच So तसेच that मोठे. they take that one incident, one ill treatment incident, आणि मग ती एक गैर वर्तणुकीची जी परिस्थिती होती ती ते घेतात and they channelize it to a multitude of innocent victims and they go on killing one after the other, even the innocents they kill. आणि त्यातून साध्या भोळ्या बाबड्या अनेकांचा खून करून टाकतात. Because of that one incident. कारण ती एक घटना त्यांच्या जीवनात जी पूर्वी झालेली असते त्यातून. That's why you should see that you hate nobody. म्हणून आपण नेहमी हे तपासा आणि बघा, आपण कधी कुणाचा तिरस्कार करायचा नाही. Amen. आमेन. If you love one, you will love all. तुम्ही एकावर प्रेम केलं, तुम्ही सगळ्यांवर प्रेम कराल. That's why Jesus said, love your enemies. आणि म्हणून येशू म्हटला की शत्रूंवर प्रीती करा. If you love your enemies, automatically you will love your friends. तुम्ही जर शत्रूंवर प्रीती करायला लागला
तर आपोआप तुम्ही तुमच्या मित्रांवर प्रीती करालच. You will love people who break your heart also. आणि जी माणसं तुमचं हृदय तोडतात त्यांच्यावर सुद्धा तुम्ही प्रीती करालच. Praise the Lord. Praise the Lord. See, because compassion flows out of love. कारण कळवळा प्रेमातनं वाहतो. Amen. Amen. Compassion flows out of love. कळवळा प्रेमातनं वाहतो. Then in Genesis 43:29, मग उत्पत्ती 43:29 he didn't speak roughly with them, मग तो कडकपणे त्यांच्याशी बोलला नाही, but now started asking about his तर father. आता वडिलांची चौकशी करायला लागला. Then he lifted up his eyes and saw Benjamin, आणि मग त्याने डोळे वर करून बन्यामीनाला पाहिले, his mother's son. त्याच्या आईचा मुलगा. Because Benjamin was his little brother. बन्यामीन त्याच्या त्या एका आईपासून झालेली ही दोन मुलं योसेफ And आणि that बन्यामीन. time when he was sold, maybe Benjamin was very small. आणि योसेफाला जेव्हा इतर भावंडांनी विकलं त्याला बन्यामीन कदाचित फारच लहान असेल. When he saw Benjamin, मग जेव्हा योसेफाने बन्यामीनाला पाहिलं, compassion was stirred up once again. कळवळा त्याच्या मनामध्ये परत It निर्माण झाला. started welling inside of him. कळवळा त्याच्यामध्ये असा भरभरून आला. And he embraced Benjamin. आणि त्याने जाऊन बन्यामीनला मिठी मारली. He loved one and he loved all. बन्यामीनला मिठी मारली, एकावर प्रेम केलं, सगळ्यांवर प्रेम करायला लागला. You love one, you will love all. You hate one, you will hate all. एकावर प्रेम कर, तू सगळ्यांवर प्रेम करायला लागशील. तू एकाचा तिरस्कार करतोय, तू सगळ्यांवर तिरस्कार करत राहशील. That's why never talk about the ministry unless you have really talked about the love condition of your heart. आणि म्हणून जवळ तुमच्या हृदयातल्या प्रेमाच्या अवस्थेविषयी तुम्ही बोलत नाही, तोवर तुम्ही मिनिस्ट्रीचं नाव तोंडात आणू नका. Are you Amen. understanding? Amen. Unless you get your love right to your own people, to your own family members, don't talk about ministry. जोवर तुम्ही आपल्या स्वकीयांवर आणि आपल्या परिवारावर योग्यतेचं प्रेम करू लागत नाही, तर मिनिस्ट्रीच्या गप्पा मारू नका. People are fighting like cats and dogs at home and then come out and talk about great ministry. माणसं घरामध्ये कुत्र्या मांजरीसारखी भांडून बाहेर येऊन मिनिस्ट्री विषयी सेवेविषयी बोलतात. Don't talk about नका बोलू. ministry. मिनिस्ट्री विषयी बोलू नका. Ministry to the family first, then ministry outside. प्रथम परिवाराची सेवा करा, मग बाहेरची I'm करा. not saying you won't have a black sheep in the family. मी असं नाही म्हणत आहे की आपल्या परिवारामध्ये का कुणाच्याही परिवारामध्ये थोडस असं काळं मेंढरू नसणारे असं नाहीये. But we प्रत्येकाच्या have to परिवारात make असतं. every kind of positive moves to bring a change in the family situation. हालेलुया. पण आपण स्वतःहून सर्व सकारात्मक चळवळी करायच्या अशासाठी की त्या परिवारात ती जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती बदलावी. God did not want Joseph just to be on that position as a governor. देवाची इच्छा नव्हती की योसेफाने असंच त्या मोठ्या पदावरती राजासारखं बसून राहावं. People say all this happened because God wanted to make him a governor of Egypt. लोक म्हणतात हे सगळं झालं कारण की देवाला योसेफाला मिस्र देशाचा पंतप्रधान करायचं होतं म्हणून त्याच्या जीवनात हे सगळं झालं. He was doing all that the family will be reunited. हे सगळं देव अशासाठी करत होता की हा परिवार शेवटी एकत्र व्हावा. Are you understand? कळतं का? That family become one. तो परिवार एकत्र झाला. Then there is ministry आणि outside. परिवार एकत्र झाला की बाहेर सेवा होते. Praise God. आमेन. Now his heart yearned for all the brethren. आता त्याचं हृदय मात्र सगळ्या भावंडांसाठी तळमळायला लागलं. He started loving his brothers. आणि आपल्या भावांवर तो प्रेम करायला लागला. And second time he started looking out for a place to weep now. आणि आता दुसऱ्यांदा तो जागा शोधायला लागला की मी आता कुठे जाऊन रडू. He went out and he wept. बाहेर गेला, परत रडला. Joseph, that Joseph who never wept, now second time he is आपल्या weeping. खोलीत जाऊन परत रडला. जो योसेफ कधी रडलेला नाही तो आता दुसऱ्यांदा रडतोय. But second time he wept not for what he wept for the first time. पहिल्यांदा ज्या कारणानं तो रडलेला होता त्या कारणानं तो दुसऱ्यांदा रडला नाही. The first time he cried पहिल्यांदा जेव्हा योसेफ रडला because of the wrong things his brothers did and how they had amended their ways. चुकीची जी कामं त्याच्या भावांनी त्याच्या जीवनात केलेली होती पण त्याचा पश्चाताप सुद्धा त्याच्या भावांनी केलेला आहे हे बघून पहिल्यांदा योसेफ रडला. Second time he cried because he started loving his brethren. दुसऱ्यांदा योसेफ अशासाठी रडला कारण की आता योसेफ आपल्या भावंडांवर प्रेम करू लागला. That feeling of love was working now. That compassion was working in ती him now. प्रेमाची भावना आणि तो कळवळा
आता योसेफामध्ये कार्य करू लागला आणि त्याला चैन पडेना. Amen. आमेन. Now he wants his family. आता त्याला त्याचा परिवार हवा होता. Now he wants his family. आता त्याला त्याचा परिवार हवाय. All these years he didn't want his family. ही इतकी सारी वर्ष त्याला त्याचा परिवार नको होता. He never went back searching for them. कधी तो त्यांच्या शोधात बाहेर गेला नाही. See, he could have gone to Canaan land. He knew that place. योसेफ कनान देशी जाऊ शकला असता. कनान त्याला माहित होतं ना. तो तिथे जाऊन आपल्या भावांना वडिलांना शोधू शकला असता. Yes. हा? But hurt feelings. पण वेदना, He had hurt feelings. वाईट वाटलेलं होतं. मी नाही जाणार. And so he cried and then he washed his face nicely and came and stood before his brother. मग रडला. नंतर आपले तोंड धुतले आणि बाहेर येऊन आपल्या भावांसमोर परत उभा राहिला. Compassion was flowing out from him. कळवळा त्याच्यातनं आता वाहू लागला. The fountain of love is growing stronger. प्रीतीचा झरा आता योसेफात दांडगा वाढायला लागला. Amen. आमेन. He said, keep Benjamin here, y'all can go. आणि योसेफ म्हटला बेन्यामीनला इथे ठेवा, तुम्ही जाऊ शकता. See, he wanted Benjamin with him for आता some त्याला more time. बेन्यामीन काही दिवस आपल्या जवळ हवा होता. Amen. आमेन. Something was touching his heart. काहीतरी त्याच्या हृदयाला स्पर्श करायला लागलं. Amen. आमेन. Now he was being flooded with compassion. आणि आता योसेफाच्या हृदयामध्ये कळवळ्याचा पूर आला. When you have a flood of compassion, जेव्हा कळवळ्याचा पूर तुमच्या हृदयात येईल, you will never live in hurt ever again. तेव्हा परत कधीही कुणाविषयी नाही तुम्ही मनात वाईट वाटून जगणार नाही. Love and compassion should be a strong factor in a Christian. प्रीती आणि कळवळा ख्रिस्ती माणसाच्या जीवनातला एक बळकट घटक पाहिजे. Because as you walk as a Christian on this earth, कारण जसं या जगात तुम्ही ख्रिस्ती म्हणून चालता, there will be people who will take advantage of you. त्याला लोक असणारच आहेत की जी लोक तुमचा गैरफायदा They will घेणार do wrong things against you. आणि लोक तुमच्या विरुद्ध चुकीचं कामही करणार And before you, they will wear white dress. आणि तुमच्या समोर मात्र पांढरे कपडे घालून येणार. But then, पण मग you still need to carry love. तुम्ही तरीही मनात हृदयात प्रेम बाळगायचं. Still need to carry compassion. प्रेम बाळगायचंच आणि कळवळ्याने राहायचं. And when you do that, आणि जेव्हा तुम्ही हे कराल, God helps you. देव तुम्हाला मदत करेल. God will elevate you. देव तुम्हाला उन्नती The देईल. other person will be demoted. आणि समोरच्याला अधोगती होईल. And God will show it to you how I have demoted that person. आणि देव तुला दाखवेल पण की पहा मी त्याला अधोगती कशी दिली And see how I have promoted आणि you. पहा मी तुला कशी प्रगती दिली. He will do it. देव करेल. I have tested him, I have tasted him, I have tried him, I have seen it. मी देवाची चव घेतली आहे. मी याची प्रचिती घेतलेली आहे. मी हे पाहिलेलं आहे. मी यातनं गेलेलो आहे. मी घडलेलो आहे. Yes, I have done it. मी हे केलेलं आहे. And I have seen God's truthfulness, I have seen God's faithfulness. आणि देवातली सत्यता आणि देवातला विश्वासूपणा मी पाहिलेला आहे. Amen. आमेन. God will never leave you. देव कधीही तुम्हाला सोडणार नाही. He will never forsake you. देव कधीही तुम्हाला टाकणार He will नाही. be by your side. देव नेहमी तुमच्या बाजूने राहील. Let people talk behind your back. लोकांना बोलू दे तुमच्या पाठीमागे. Some people will talk very nicely in front of you. Behind they will talk many things. काही माणसं तुमच्या समोर तुमच्या विषयीनं चांगलं बोलतील आणि तुमच्या पाठीमागनं तुमच्या विषयीनं वाईट बोलतील. Amen. आमेन. And then you know what he did? आणि मग त्यांनी काय केलं? Afterwards he put that silver cup in Benjamin's sack. त्याने चांदीचा कटोरा टाकून दिला बेन्यामीनाच्या पोत्यात. Brothers nicely they were going back. आणि भावंड चालली होती अगदी आरामात. Before that money was put. त्याच्या अगोदर पैसे टाकले होते त्यांनी. They stopped at a hotel. मग ते एखाद्या हॉटेलपाशी थांबले असतील And then they opened the bag. There was money. आणि पिशवी उघडली तर आत पैसे. झालं परत त्रास हे आपल्याला. बाबा कोण काय रे बाबा हे. They went back and told the father. आणि मग जाऊन वडिलांना सांगितलं. Father said, वडील म्हणाले go take double money and give it to them and say by mistake it remained in the bag. दुप्पट पैसे घेऊन त्यांना परत करा आणि म्हणा की चुकून आमच्या पिशवीत हे आलं. So they went back. तर ते आले परत They told the official, आणि त्या अधिकाऱ्यांना म्हटले आम्ही तुम्हाला पैसे दिलं होतं ना? हो दिलं होतं. हे परत पैसे आमच्या इथं कसं हो ना. काय? तुम्ही दिलं होतं मला माहिती आहे. डोंट वरी. काळजी करू नका मला माहिती आहे तुम्ही दिले. Joseph did not say a word. योसेफ काही बोलला नाही. Man of compassion. कळवळ्याचा माणूस Now he is a changed man. आता बदललेला आहे. Joseph's heart was full of love. योसेफाचं हृदय आता पूर्ण Now प्रेमाने he भरलं. was ready to die for his brethren. आणि आता तो आपल्या भावंडांसाठी मरायलाही तयार झाला. In Genesis 45 verse 1, उत्पत्ती 45:1. Joseph could not restrain himself before all. And he cried out, make everyone go out from me. And he wept aloud. See, now the voice is increasing. आवाज वाढला, रडणं वाढलं आता. उत्पत्ती 45:1 पहा.
तेव्हा योसेफाला आपल्याजवळ जे उभे होते त्या सर्वांपुढे आपले मन आवरता येईना, म्हणून तो मोठ्याने बोलला, माझ्या जवळून प्रत्येक माणसाला बाहेर काढा. आणि योसेफ आपल्या भावांना ओळख देत असता त्याच्याजवळ दुसरे कोणी माणूस उभे नव्हते. हालेलुया. आणि तो मोठ्याने रडला. मोठ्याने रडला म्हणजे नाव फिलियो लव्ह इज टर्निंग इनटू अगापे लव्ह. आता फिलियो प्रेम अगापे प्रेमात बदललं. नाव इट इज अगापे लव्ह. आता अगापे प्रेम. Now he is ready to die for his brethren. आता योसेफ आपल्या भावंडांसाठी मरायला तयार. He saw Judah was confronting with love. तो त्याने पाहिलं यहूदा प्रेमाने कार्य करत आहे. Judah said, I will, you keep me here. यहूदा म्हणत आहे की तुम्ही मला इथे ठेवा. Keep me here all the life in the jail, but let these people go. आयुष्यभर मला इथे तुरुंगात ठेवा पण ह्यांना जाऊ दे. See, he saw love now amongst the brethren. आता त्यांनी पाहिलं की भावंडांमध्ये प्रेम निर्माण झालंय. Before that they were all fighting. त्याच्या अगोदर हे सगळे भांडत होते. Now Judah is saying, keep me in the prison, let all of them go, keep me here. आता यहूदाला त्यांनी असं म्हणताना पाहिलं की मला तुम्ही पाहिजे तुरुंगात ठेवा पण ह्यांना जाऊ दे, ह्यांना सोडा. Praise the Lord. आमेन. Joseph was touched. योसेफाला स्पर्श झाला. See, Joseph was touched. योसेफाला स्पर्श झाला. When compassion from the Spirit flows out through you, जेव्हा आत्म्यातनं तुमच्या आत्म्यातनं कळवळा बाहेर वाहील, it has a very strong impact upon the people. तेव्हा लोकांवर त्याचा एक अतिशय बळकट असा प्रभाव आणि छाप पडते. Are you understanding? कळतं का? But it should not be वर प्रेम. हा, पण वरवरच नको. Amen. आमेन. मला प्रेम आहे खूप तुमच्यावर. असं नव्हे. If it flows from the spirit man, आत्म्यातनं आत्मा माणसातनं जर वाहिलं, everybody will become like you. सगळे तुझ्यासारखे होतील. My desire is माझी इच्छा आहे you become like me तुम्ही माझ्यासारखे बना, as I become like Christ. जसं मी ख्रिस्तासारखं बनत आहे, Trying to become like Christ. जसं मी ख्रिस्तासारखं बनायचा प्रयत्न करत आहे. Amen. आमेन. Let that compassion flow forth out of us. तो कळवळा आपल्यातनं वाहू दे. Amen. आमेन. And then see the change in the people. आणि मग पहा लोकांची जीवन आणि स्वभाव बदललेले दिसतील. There will be no fights in the church. मग चर्चमध्ये भांडण होणार नाही. They will sit together in peace. मग सगळे शांतीने एकत्र They will बसतील. love one another. मग सगळे एकमेकांवर प्रेम The करतील. church will increase. चर्च वाढेल. There will be unity in the church. चर्चमध्ये एकी There राहील. will be forgiveness in the church. चर्चमध्ये एक क्षमा राहील. People will be ready to go the second mile. आणि लोक दुसरं मैल चालायला तयार होतील. Today my church members with all honesty I am saying they are ready to do anything for the Lord. आज माझ्या चर्चचे सभासद किंवा आज आपल्या चर्चचे सभासद, माझ्या चर्चचे सभासद प्रभूसाठी काहीही करायला तयार होतात. हे मी Yes. प्रामाणिकतेने तुम्हाला सांगू I इच्छितो. have seen it. मी पाहिलंय. They are ready to do anything for God. प्रभूसाठी काहीही करायला तयार होतात माझ्या चर्चचे मेंबर. Pastor, you tell me we are doing it. म्हणतात पास्टर तुम्ही फक्त सांगा आम्ही केलं समजा. We will do it. आम्ही For करू. God's kingdom, for the Lord's work, we are ready. देवाच्या राज्यासाठी देवाच्या कार्यासाठी आम्ही तयार आहोत म्हणतात. Praise God for म्हणून मी such देवाला hearts. धन्यवाद देतो अशा हृदयांसाठी. See, God is lifting us देव आपल्याला उचलतोय. to a place where compassion from your spirit will flow. अशा जागेकडे नेतोय की जिथून कळवळा तुझ्या आत्म्यातनं वाहू लागेल किंवा वाहायला हवा. We'll continue next week. येत्या सोमवारी विषय सुरू ठेव. Lord, as you trained Joseph, Lord, train us as well. प्रभू जसं तू योसेफाला प्रशिक्षण दिलं तसं आम्हालाही प्रशिक्षण दे. Train us, O Master. आम्हालाही शिकव Bring us in line with you. आणि तुझ्या ओळीत आम्हाला जुंपून घे. Lord, प्रभू that seed in our life of love and compassion, प्रेमाचं आणि कळवळ्याचं आमच्या जीवनातलं ते बीज let it flow forth वाहू दे to everybody, सगळ्यांना. whether they deserve it or not. सगळ्यांपर्यंत वाहू दे. ते त्या लायकीचे असोत किंवा नसोत. Let people be what they want, how they want to be. लोकांना जसं राहायचं वागायचं वागू दे, राहू दे. But we will be like what you want us to be. आम्ही मात्र तुला जसे हवे आहोत तसे बनू इच्छित आहोत. Say it, people, say it. असं सांगा प्रभूला माझ्या प्रियानो. Others, let them do wrong. बाकीच्यांना करू दे चुकीचं. Others, let them take advantage of you. बाकीच्यांना घेऊ दे तुमचा गैरफायदा. You don't worry. तुम्ही नका काळजी करू. God is strongly with you. देव फार खंबीर रीतीनं तुमच्या बरोबर आहे. He will promote you. देव तुम्हाला उन्नती देईल. He is raising up Josephs today. देव आज योसेफ उभे करत आहे.
who will promote you. जे तुम्हाला प्रगती देतील. But after promotion, पण प्रगती मिळाल्यावर He will see what kind of a heart you have. तो पारखेल तुम्हाला की तुझं हृदय कसं आहे. Have you a forgiving heart? क्षमा करणारं हृदय आहे का? Have you a heart of compassion? कळवळाचं हृदय आहे का? Everywhere you read in the Bible, सगळीकडे तुम्ही बायबल मध्ये वाचाल Jesus was moved with compassion. येशू कळवळ्याने चालला. Moved with compassion. येशू कळवळ्याने हल्ला. Compassion means entrails, your liver, your kidney, and your heart, all the entrails, the inner part of your body. That is the meaning of compassion. कळवळा म्हणजे तुमच्या आतील सगळ्या अवयवांना भागांना तो पिळून घेतो, वेढा घालून घेतो. Your intestines, your entrails, your liver, your आतडी, kidney, लिव्हर म्हणा, सगळे भाग your म्हणा. bowels. It means the womb. आतडी, आतडी, आतडी. हालेलुया. Some people say, from my innermost being, I love you. काही माणसं म्हणतात माझ्या अंतःकरणापासून मी तुझ्यावर प्रेम करते. Lord, प्रभू, we love you, Father. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. Jesus, we love you. येशू, आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. We love you, Lord. आम्ही तुझ्यावर प्रेम Make us करतो. like Joseph, Master. आम्हाला योसेफासारखं. Say it, people. बोला Make बोला us like बोला Joseph. म्हणा, मला Make योसेफासारखं. me like Joseph. मला योसेफासारखं बनव. Let no bitterness remain in me. कुठलाच कडूपणा माझ्यात राहू देऊ नको. Let love and compassion flow. प्रीती आणि कळवळा वाहू दे. You know, God will elevate you in such a manner देव असं तुम्हाला उन्नती देईल ना, that those people who are taking advantage of you will not be seen anywhere around. की ज्या माणसांनी तुमचा गैरफायदा घेतलाय ती माणसं कुठेच जवळपास फिरकताना दिसणार नाही. Like Joseph's brothers, they will come asking you for bread. योसेफाच्या भावंडांप्रमाणे तुमच्याकडे अन्न मागायला येतील. Yes. हो, धन्यवाद. They will ask for मागतील, bread. तुमच्याकडे येऊन धान्य मागतील And you will give. आणि तुम्ही द्याल. ती वेळ देव आणेल. Without hurting, you will give. तुम्ही काही वाईट वाटून न घेता द्याल. With a forgiving heart, you will bless them. क्षमेच्या हृदयानं त्यांना आशीर्वादित कराल. Finally, this is what God wants. शेवटी देवाला हेच हवंय That you live together as one big family. की तुम्ही एकत्र एक मोठा परिवार म्हणून राहा. God's family. देवाचा परिवार. Lord, प्रभू, heal the broken hearts. तुटलेल्या हृदयांना आज रात्री आरोग्य दे. Heal them. आरोग्य दे. No matter what people have done to them. लोकांनी त्यांचं काही केलेलं असो, Lord, you heal their hearts. प्रभू त्यांच्या हृदयांना आरोग्य दे. Heal them completely. त्यांना पूर्ण आरोग्य दे. That they will bless and never curse. की ते नेहमी आशीर्वाद देतील, कधी शाप देणार नाहीत. Yes, they will weep. रडतील, 3 times they will weep. तीनदा रडतील, But पण their heart will be a source and a fountain of compassion. त्यांचं हृदय एक कळवळ्याचा झरा असेल. And when your heart is full of compassion, आणि तुमचं हृदय जेव्हा पूर्ण कळवळ्याने भरलेलं असतं, there are a lot of blessings that will accompany you. खूप सारे आशीर्वाद मग तुमच्या मागे येतात. Coming Monday, I will show you what kind of blessings you will receive if you are full of compassion. येत्या सोमवारी मी तुम्हाला दाखवीन, तुम्ही जर कळवळ्याने भरलेले असाल तर किती सारे आशीर्वाद तुम्हाला मिळतील. Be blessed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Be healed in the name of Jesus. येशूच्या नावात आशीर्वादित. Grow in the name of Jesus. येशूच्या नावात वाढा. Be full of agape love and compassion in Jesus' name. येशूच्या नावात अगापे प्रेमाने आणि कळवळ्याने भरा. Thank you, Father. धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद, In येशू. Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो. आमेन.